नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. लिफ्टमध्ये आता निघालो आहोत आम्ही कोल्हापूर इथून रत्नागिरीला जाण्यासाठी, कारण आम्हाला पुढे गणपतीपुळेला पण जायचं आहे. तर आता पहिल्यांदा मी रत्नागिरीला जाऊ, मग तिथे नंतर गणपतीपुळेला जाऊ. चला व्हिडिओ कंटिन्यू करते मग नंतर. आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आमची बससुद्धा साधारणतः 5 मिनिटात येऊनच जाईल. त्यांनी सांगितलं की सकाळची 9ची बस आहे. आता आम्ही कोल्हापूर बसस्टँडला आलेलो आहोत आणि इथून आम्ही रत्नागिरीला बसनेच जाणार आहोत. तर कोल्हापूरवरून रत्नागिरीला जायला साधारणतः 4 तास लागले होते, कारण रत्नागिरीला जाताना खूप पहाडी आणि वळणावळणांचा रस्ता आहे आणि त्यातच रस्त्यांचे सुद्धा कामं सुरू आहेत, त्यामुळे भरपूर वेळ लागतो. तर आता आमची बस आली होती आणि आम्ही बसलेलो आहोत. तर आमचा कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास सुरू झालेला आहे. रत्नागिरीवरून आम्ही मग गणपतीपुळेला सुद्धा जाणार आहोत. फॉरवर्ड करते मी.
दुपारच्या 1 वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूरला पोहोचलेलो आहोत. खालते ना बस खालते. आणि इथे बघा किती भव्य दिव्य पांडुरंगाची मूर्ती आहे. प्रचंड मोठी ही पांडुरंगाची मूर्ती होती. त्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत. इथे आम्ही रूम बुक केलेली होती. अशी ही आमची हॉटेलमधली रूम आहे. आणि ह्या हॉटेलच्या बाजूलाच व्हेज स्ट्रीट नावाचं रेस्टॉरंटसुद्धा होतं आणि खूप अप्रतिम तिथे जेवण नाश्ता वगैरे मिळत होता. मला प्रचंड आवडलेलं आहे आणि खूप मस्त असं हे हॉटेलसुद्धा होतं. हॉटेलला पोचल्यानंतर आम्ही फ्रेश झालो, कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर मग नाश्तासुद्धा केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेसाठी. रत्नागिरीवरून गणपतीपुळेला जाताना इथे आरेवारे बीच सुद्धा लागतो आणि इथे बरेच लोक थांबतात. पण आम्हाला सर्वात प्रथम गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही न थांबताच सरळ गणपतीपुळेला निघालेलो आहोत. आणि आता आम्ही गणपतीपुळे येथे पोहोचलेलो आहोत आणि गणपतीच्या दर्शनासाठी आतमध्ये चाललेलो आहोत. दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला शूट करता येत नाही, फोटो काढता येत नाही, हे माहीतच आहे. तर दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं गणपती बाप्पांचं. त्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी ह्या मंदिराच्या समोरच बीच आहे. तर हा गणपतीपुळे बीच आहे आणि सायंकाळचे 6 वाजलेले होते आणि सूर्यास्तसुद्धा होत होता. तर आम्ही पूर्ण सूर्यास्त बघितल्यानंतरच मग निघालो इथून. बघू शकता किती मोठा हा परिसर आहे गणपतीपुळेचा.
व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आहे। त्याचं कारण म्हणजे बरेच लोक लांब लांब फिरायला म्हणा किंवा कुठल्याही देवदर्शनाला जाऊ शकत नाही आणि आता आपण गेलेलो आहोत तर आपण सुद्धा म्हणजे दर्शन घ्यायचं आणि सर्वांपर्यंत पोहोचवायचं हेच माझं मुख्य कारण आहे। तर त्यामुळे मी खूप छान असा व्हिडिओ तयार केला आणि थोडीफार माझ्यानी जशी जमेल तशी तुमच्यापर्यंत माहितीसुद्धा पोहोचवलेली आहे आणि तुम्ही घरी बसूनच देवदर्शनसुद्धा करू शकता किंवा छान छान व्हिडिओ बघू शकता माझे। प्रत्येकांनाच पॉसिबल नसते की बाहेर लांबवर फिरायला जावं किंवा कुठलं देवदर्शन करावं। तर माझ्या ह्या व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी ह्या सर्व गोष्टी पोहोचवत आहे। तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करत जा, शेअर करत जा। तुमचे कुठले नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे आणि त्यांनी ह्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजेत। आणि बघा सूर्यास्त होत आहे तर आम्ही छान असं इथेच सूर्यास्ताचा नजारासुद्धा बघितला होता आणि हा गणपतीपुळे बीच आहे। त्यानंतर मग आम्ही परत निघालो आणि ही जी रस्त्यांवर तुम्हाला रोषणाई दिसत आहे, लाइटिंग लावलेली जी दिसत आहे, तर दुसऱ्या दिवशी इथे रंगपंचमी होती। म्हणजेच होळीचा 5वा दिवस। आपण होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी करत असतो आपल्या भागामध्ये, पण इकडे रत्नागिरी कोल्हापूर ह्या साईडला होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी करतात। आणि रंगपंचमीचा इतका मोठा उत्सव मला वाटते ह्याच भागात होत असेल, कारण आमचे जे ऑटोवाले दादा होते ना तर ते सुद्धा इतके उत्साही होते आणि प्रचंड ह्या विषयावर बोलत होते। रत्नागिरीला पोहोचल्यानंतर मग आमच्या ऑटोवाल्या दादांनी त्यांच्या गावातनं नेलं होतं आणि बघू शकता किती छान अशी ही लाइटिंग वगैरे लावलेली आहे आणि मिरवणूकसुद्धा निघते। इथे एक छोटीशी होळी पेटवलेली होती आणि इकडच्या बाजूला खूप मोठी होळी पेटवलेली होती त्यांनी। आम्ही सुद्धा मग उतरून नमस्कार केला
ती एक माडा एवढी आहे. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटलेला आहे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.